राज्यातील आणि देशातील सरकारविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे। दिवसेंदिवस महागाई वाढतच चालल्याने जनसामान्यांना जगणं मुश्किल बनत चाललंय। भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करतंय। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आल्यास पहिल्याच महिन्यात श्रीगोंद्यासाठी औद्योगिक वसाहत मंजूर करू असं आश्वासन राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं। खासदार सुळे श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होत्या। यावेळी महिला आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सुळे म्हणाल्या की भाजप सरकारच्या काळात समाजातील प्रत्येक घटक असमाधानी झालाय। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत चाललेत। सिलेंडरचे भाव जवळपास दुप्पट झाले। शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याची फसवी घोषणा ठरली आहे। भाजपचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी बेताल वक्तव्य करतायत, मात्र मुख्यमंत्री या बाबींवर शब्दही बोलत नाहीत। या सर्व बाबींमुळे भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालाय। नगर जिल्ह्यानं राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केलंय। श्रीगोंदा तालुका देखील राष्ट्रवादीच्या बरोबर राहिलाय। श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचं काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले। पांडुरंगावर प्रेम करून तो जाऊ शकतो अशा व्यक्तीवर मी तर विचार पण करू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्ही फार त्या विषयावर आता रक्त आठवू नका। श्रीगोंद्याच्या लोकांनी 4.5 वर्षापूर्वी निर्णय घेतलाय आणि माझा ह्या लोकांवर विश्वास आहे की त्यांनी एकदा निर्णय केला की त्या निर्णयावर ठाम राहणारे लोक आहेत। आणि तेवढीच गोष्ट नाही, श्रीगोंद्याच्या जनतेने विश्वासाच्या नात्याने तुम्हाला मतदान केलंय आणि त्या मतदानाला तुम्ही सार्थ ठरलाय। तुमचं काम तुमच्यासाठी बोलेल। तुम्हाला आज नंतर कुणावरही टीका करायची गरज नाही। तुमचं कामच बोलतंय, तुमचं कर्तृत्वच बोलतंय आणि तुमच्या वडिलांचे आशीर्वाद आणि पक्षाचं प्रेम हे तुम्हाला आयुष्यभर, आज नाही पुढचे 25 नाही 50 वर्ष इथला आमदार ठेवेल, हे मी तुम्हाला जबाबदारी सांगते। राहुल, मी जाहीरपणे इथे सांगते की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली 2019 मध्ये, तर पहिल्या महिन्याच्या आत तुम्ही जमीन करा, आपण श्रीगोंद्यामध्ये MIDC करू, हा शब्द मी तुम्हाला देते। आणि मला खरंच या तालुक्याचं कौतुक वाटतं। एक नाही 2, 4 तुमच्याकडे साखर कारखाने आहेत। मला त्यातलं साहेबांदादांनी इतकं समजत नाही, पण थोडं समजतं। माझ्या मतदारसंघात 10-20 कारखाने आहेत, कारण कधी ना कधी संबंध येतो त्यांच्या सगळ्यांशी। 4 कारखाने आहेत, त्यातले 2 प्रायव्हेट आहेत आणि 2 सहकारी आहेत। तुमच्याकडे सहकारी उत्तम चालतात आणि प्रायव्हेट चालत नाही। उलटं कैसा होता या तालुक्यात मला गंमत वाटते। जे सहकारी 2 उत्तम चालतात, साधारणपणे उलटं असतं। सगळे आपल्या शाळेत सरकारच्या शाळेत पाठवत नाही, ते म्हणतात नाही नाही एवढं चांगलं नाही, प्रायव्हेट चांगलं असतं। श्रीगोंद्यात काय जादू आहे मला माहिती नाही, पण इथला सहकार चांगला चालतो आणि प्रायव्हेट चालत नाही। असाच जर श्रीगोंद्यासारखा आदर्श देशात ठेवला ना, तो लोकांचा पुन्हा एकदा सहकार चळवळीत गेलेला सगळा विश्वास पूर्ण होईल। त्याच्यामुळे मी या तालुक्याकडे आणि राहुलकडे एक आदर्श म्हणून पाहते। तो वयाने माझ्यापेक्षा लहान असेल, पण कर्तृत्व त्याचं खूप मोठं आहे। त्यामुळे जरी तो वयाने लहान असला तरी त्या कर्तृत्वाची मला किंमत आहे। लहान मोठ्याकडून शिकायला कधी कमतरता नसते। त्याच्यामुळे मला राहुलकडून कारखाना सहकारी कसा चांगला चालवायचा हे शिकायचं आहे आणि राज्यात आपण एक आदर्श करून मॉडेल करू की सहकारी साखर कारखाने कसे चांगले चालवता येतात। आमदार राहुल जगताप यावेळी म्हणाले की माजी मंत्री बबनराव पाचपुते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतात। गेल्या 4 वर्षात तालुक्यासाठी हजारो कोटींचा निधी आणल्याच्या खोट्या भूलथापा मारतायत। पाचपुते यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात तालुक्यात केलेली विकास कामं आणि मी गेली 4 वर्षात विरोधी पक्षाचा आमदार असताना केलेली विकास कामं याबाबत कधीही खुल्या मंचावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे, असंही आमदार जगतापांनी यावेळी म्हटलं। तसेच आमदार जगताप पुढे म्हणाले की भाजपचं हे सरकार घोषणाबाज सरकार असून उलथवून टाकण्यासाठी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असले तरी सर्वांनी एक दिलानं काम करण्याची गरज असल्याचं म्हटलं। तुम्ही ज्या वेळेस कुठलंही वक्तव्य करत असाल, ते वक्तव्य करत असताना ध्यान देऊन वक्तव्य करा। उद्याच्या काळात ज्यावेळेस मी बोलन, मी त्यावेळेस तुमच्या वयाचा विचार करणार नाही। तुम्ही आणि तुमचे पोरं पुढं जाऊन काय काय कुटाणा करते हे जर मी सांगितलं तर तालुक्यात तुम्हाला एकाही ठिकाणी फिरून देणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी जबाबदारी सांगतो। आणि म्हणून बोलायचं असेल तर सरळ सरळ या आणि कुठेही विकास कामांच्या जोरावर त्या ठिकाणी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करा। 35 वर्ष त्यांनी काय केलं याचा हिशोब त्यांनी द्यावा। 4 वर्षात मी काय केलं त्याचा हिशोब द्यायला मी त्या ठिकाणी तयार आहे। आणि म्हणून मी त्या वर्गाला करून बोलणारा मी कार्यकर्ता नाही की उद्याच्या लोकसभेला कोण उमेदवार असेल, उद्याच्या विधानसभेला कोण उमेदवार असेल,
याचा विचार न करता ज्या सरकारने तुमचे आमचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, या नाकारत्या सरकारच्या विरोधात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी तयार करायची. आणि म्हणून उमेदवार कुणी असेल, जे उमेदवार आदरणीय पवार साहेब आपल्याला देतील ते उमेदवार लोकसभेला आणि विधानसभेला आपल्या सगळ्यांना मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आणण्याचं काम करायचंय. पर्यंत तुमच्या ताब्यात नगरपालिका होती, त्या नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या शहरासाठी आपण काय दिलं, आपण ज्या सरकारमध्ये काम करता या सरकारने या शहराच्या विकासासाठी किती निधी दिला ह्याचा हिशोब द्यावा. आणि आम्ही आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी या शहरासाठी किती निधी दिला याचा हिशोब द्यावा. आणि तुम्हाला अतिशय जबाबदारी सांगतो, उद्याचा श्रीगोंदा शहराचा नगराध्यक्ष सुद्धा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचाच असेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात डॉक्टर प्रणवती जगताप यांनी केलेल्या भाषणाची दखल खासदार सुप्रिया सुळेंनी घेऊन त्यांच्या भाषणात डॉक्टर प्रणवती यांचं कौतुक केलं. आमदार राहुल जगताप यांनी त्यांच्या भाषणात श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांना मानणारी व्यक्तीच असेल असं जाहीर केलं. श्रीगोंदा नगर परिषदेच्या मतदार यादीत आमदार राहुल जगताप यांच्या पत्नी डॉक्टर प्रणवती जगताप यांच्या नावाची नोंद झाल्यानं आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉक्टर प्रणवती जगताप या काँग्रेस गटाच्या प्रबळ दावेदार असणार आहेत. दरम्यान या महिला मेळाव्याच्या निमित्तानं महिलांसाठी पाककला स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील विजयी महिलांना संस्कृती कलेक्शन श्रीगोंदा यांच्या वतीने मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वरपे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड, डॉक्टर प्रणवती जगताप, प्राध्यापक तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड, रवी वायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.